जन्मसाला शिवबा मुजरा हा माझा तो माझा मुजरा हा माझा तुम्हाला मुजरा हा माझा तुम्हाला नमन प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून निवडून आले पारितोषिक आदित्य वाकडे, सोनू, विघ्नेश नाईकर 101 रुपये, सार्थक जोशी, दीपक मोडक, संस्कार जोशी, रितेश रायकर 101 रुपये, मंदार रायकर, अमित राडे, साहिल रायकर, साहिल नारकर, आयुष नारकर, ओमकार रायकर, सर्वेश रायकर, पंकज रायकर, आर्यन रायकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 251 रुपये आले आहेत. धन्यवाद. चल किर सरजा चल किर राजा चल किर सरजा चल किर राजा बिगी बिगी डवला ना डवला गाव मोठ वरस गाणं गाव मोठ वरस गाणं चल किर सरजा चल किर राजा बिगी
पाणी मंजुळ वाणी फुलवित बसल्या जाई जुळी धरणी माता येईल माताने सोन हिरवले लागले गाऊ मोठ वर्ग गाण गाऊ मोठ वर्ग गाण अगं सकाळपासून या रानामध्ये लाकडं तोडून मला फार भूक लागली बघ. काय म्हणताय काय धनी? अहो मी सुद्धा तुमच्या बरोबरच आहे ना. तुम्हा पुरुषांना एवढ्या लवकर कशा काय भुका लागतात? अगं मला बघ जोरदार भूक लागली बघ. आता त्याचा जाण 2-4 भाकऱ्या आणि लटकाची चटणी मागव बघ. थोडा धीर धरा. भाकर तर व्हायला पाहिजे की नको? थांबा जरा. भाकर तुला वाजते बायकांचं आधी. असंच असतं. हे मूर्ख, कोण आहेस तू? अरे ह्या जंगलामध्ये लाकडं तोडून उपजीविक भावनाला किंवा शेतकरी म्हणतात मला. शेतकऱ्या, तुझ्या बरोबर असणारी सुंदर स्त्री आहे कोण? माझ्या अर्धांगीबद्दल जर अपशब्द बोललोस तर मुकाट्याने तिला माझ्या स्वाधीन कर, नाही तर मरणाला तयार हो. तुझ्या शौर्यात एवढी ताकद आहे, माझ्या ठीक आहे. अरे जातात की नाही वाजले किती जावा नाही काम खऱ्याचा पडला खांब खऱ्याचा पडला माझी हादरली काया खांब खऱ्याचा पडला माझी हादरली काया कारे दासीला तू माझा खेळ मांडलेला कारे दासीला तू माझा खेळ मांडलेला
माझा खेळ मानिला जे माझ्या बाहुभाषात तुझी राक्षसी लाचा परमेश्वरा काय करायला सुविधा नसते. अरे कोणता जन्म आम्ही पार केला पण तू आता मला फेडायला लावलास परमेश्वरा. अरे अनाराध हातून आमचा सोन्यासारखा झालेला संसार उद्ध्वस्त केला परमेश्वरा. अजून सांगत येत उद्ध्वस्त केला. अरे मी तिथे पैसे देऊन बिस्लरी पण देत नाही तुझ्या नाही जे देऊन जातात कोण चंडा काय पाहिजे कोण चंडा. अरे तुझ्या विनाशात तुला पूर्ण करायचे आहे ना. कोण चंडा. ती जो आहे अरे तुला आम्हाला सोडून द्या. आता नाव सांगतात या जगात आम्हाला तरी बाबा, इथं काय उपयोग आहे. या जगात तू थांबलास का? हे पूर्ण काय तुझ्या विनाशात. आई आईचा आवाज. आई उठ झोपलीस. बाबा बाबा बघा मी आलोय. बाबांचा खून आईचा सुद्धा. बाबा बाबा उठा ना. आई आई उठ ना. बाबा बाबा उठा ना. आई आई उठ ना ग. बाबा बाबा उठा ना. आई आई उठ ना. शूट करत असते काय काय बाबा बाबा उठा ना. आई आई उठ ना. आई बाबा तुमच्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो की ज्या कोणत्या नराधमाने तुमचा खून केलाय त्या खुनाचा बदला घेतल्याशिवाय मी बंजीला हे नाव सांगणार नाही. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करतो. हौशी कलाकार नमन नाट्य मंडळ गोळवली तालुका संगमेश्वर सविनय सर्ष सादर करत आहोत. एक चित्त थरारक आणि तलवारबाजी विनोदी वक्रांत बंजीरा अर्थात आई तुझ्या रक्ताची शपथ. बंजीरा अर्थात आई तुझ्या रक्ताची शपथ. लेखक श्री शांताराम जोगळे. दिग्दर्शक श्री मनोहर किंजळकर. या वक्रांतील पात्र परिचय महाराज विक्रांत सिंह, श्री दीपक चव्हाण, महामंत्री गुरुसिंह, श्री मनोहर किंजळकर, सेनापती चंदन सिंह, श्री सचिन किंजळकर, युवराज विजय सिंह, श्री योगेश विंजळे, राजकुमार विजया, कुमार स्वप्नील जोगळे, शेतकरी मुलगा बंजिरा, श्री सतीश किंजळकर, शेतकरी भिवा, श्री संतोष पाशे, शेतकरी पत्नी भानू, श्री मनोहर किंजळकर, छोटा बंजिरा, कुमार अर्णव किंजळकर, शिपाई काळू, श्री आकाश दुधक, शिपाई बाळू, श्री अनंत पाटे. हौशी कलाकार नमन नाट्य मंडळ गोळवली तालुका संगमेश्वर सविनय सर्च सादर करत आहोत. बंजिरा अर्थात आई तुझ्या रक्ताची शपथ. बंजिरा अर्थात आई तुझ्या रक्ताची शपथ. आई तुझ्या रक्ताची शपथ. कुणाची तरी हालचाल दिसत आहे.
कोण असावा बरं? एखादा वाघ सिंह सुद्धा नसेल ना. आपल्याला आंब्यात गेला, आंब्यात. सावध राहायला पाहिजे. अरे हो, ही तर आपली गीता बोलण्यावाली हरकत आहे. कोण युवराज? अरे तुझा तर पाठसाठीवर आलो आहे. मुकाट आणि मरणाला तारो नाही तर अरे बुरख्याखाली सैताना, मला सजा देणारा तू कोण आहेस? बुरखा घालून जास्त स्त्रिया बडबड करत असतात. हा तुझा बुरखा बाजूला कर, मी पाच तुझी गमेल. अरे बंद कर तुझी बडबड आणि युद्धासाठी तयार हो. अरे असं निम्मत त्याला समजून घे. कोण आहे सराव खुरा? जबाब चालतोय कोण? नाहीतर काय करणार आहे? असे हिम्मत तर चालव सबसे. ठीक आहे. आधी तोंड फोडून या आरामखोराला घेऊन जा आणि कैद खान्यात डांबून ठेवा. ठीक आहे. चाल. म्हणून माझे प्राण वाचले. तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. या दुःखाचे कसले? मी तर माझे कर्तव्य पार पडले आहे. संकट समयी माणसानं माणसाच्या उपयोगी पडणे हाच तर माणुसकीचा खरा धर्म आहे आणि तोच मी आज पाळला आहे. परंतु हो, या खड्डा करण्यात त्याचे फिरारे आपण आहात तरी कोण? आणि शिपाई शिकारीला गेलो असता माझी शिपाईची चुका बुलाली. मी एक तास फिरत राहिलो. मी या शांतीपूर्ण नगरीचा राजा विक्रमसिंग, त्याचा सुद्धा पुत्र विजयसिंग. मी स्वतःला अभागी समजेन, पण मी कोण असत ना हे सारे तुम्हाला वेळ येईल तेव्हा कळेल. प्रथम तुमच्यावर उपचार होणे गरजेचे आहे. आपलं सुखरूप राजवाडा जावं येतो मी. हा मित्रा, आभार मानण्याची तरी संधी दे. त्यासाठी मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? निदान 8 दिवस पावला म्हणून आमच्या राजवाड्यात यावं. तुझी कोणती सबक चालणार नाही. ठीक आहे मित्रा, परंतु माझी सुद्धा एक गट आहे आणि ती तुला मान्य करावीच लागेल. बोल, तू कोणते काय बोल. मी कोण हे कोणाही कळता कामा नये. मात्र एवढंच लक्षात ठेवावं की मी एक गरीब अनाथ या दराखोऱ्यात भटकणारा माझं नाव बंजीर आहे. ठीक आहे, मग चल तर. चला तर. गणगवळण वगनाट्य ठेवू सदा आठवण. मनातून एकोपा जोपासू सलोख्याची करू साठवण. रसिका हो, लांजा तालुक्यातील एक स्टार खेळाडू सन्माननीय साहिल नारकर याचकडून आमच्या या कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली त्यांच्या आभार योग. धन्यवाद. या शांतीपूर्ण नगरीचे महाराज विक्रांत यांचा मी महामंत्री कृषी ह्या नावाने ओळखतात. लहानपणापासूनच माझ्या शौर्यामध्ये क्रूरपणा असल्यामुळे माझ्या सुद्धा वडिलांनी माझे नाव कृषी ठेवले आणि तेव्हापासून त्या राजवाड्यावरती टाकलेले यशस्वीरित्या पूर्ण झाले. आणि या वेळेला यशस्वी होईल यात मात्र शंका नाही. कारण युवराज सुद्धा जंगलात शिकारी सेनापती कर्दळी केव्हाच
गिरफ्तार केलं असतं. ब्लॉगला कोण कोण गेला चॅनल कोणाचा आहे आशीर्वाद कोण कोण आहे त्याच्यात राजसेवक तुम्ही जंगलात शिकारीसाठी गेला होता का? कम्युनिटी व्हिडिओ गाणं लागलं रे हरामखोरांनो, तुम्ही जंगलात शिकारीसाठी गेला होता? गाणं लागलंय गाणं तुम्ही जंगलात शिकारीसाठी गेला होता? गेले होते? मग सर्वांच्या समोर परत आलात? आम्ही असताना का नाही परत येणार नाही! म्हणजे काय सगळं कोणती अंगे टाकलेला डाव बेचे यशस्वी झाला म्हणायचा. आम्ही पण एक बोट टाकली असता हरामखोरा! राजसेवक, आपला भार मात्र व्यवस्थित ठेवा. आम्ही राज्याच्या वेशी वेळ पाहून येतो. ठीक आहे या लवकर या राज दरबार भरण्याची वेळ होत आहे. येतो आम्ही. या तुम्हाला या महाराज शांतीपूर राजाचे राज्य विक्रांत आमचे राज्य किती आनंदामध्ये चालत आहे. या राज्याचे महामंत्री कुलसिंह व सेनापती करदानसिंह यांच्या साह्याने या राज्याचा राज्यकारभार अतिशय योग्य रीतीने चाललेला आहे. मनामध्ये खंत एकच आहे, आमचे बाळ युवराज यांचा राज्याभिषेक 2 तास व आमची कन्या विजया हिचा विवाह करण्याचा आमच्या मनामध्ये आहे. पडला ना केव्हा इच्छा पूर्ण होईल भगवंतच जाणे. मला वेळ नसतो. राज दरबार भरला तरी अजून राजसेवकांचा राज दरबार पत्ता नाही. राजसेवक आशीर्वाद असो. राजसेवक बोला महाराज. बाळ युवराज सकाळपासून शिकारीला गेलेला आहे. त्यांचा अद्याप राज दरबारामध्ये पत्ता नाही. येतील जेवढ्या ठीक आहे आले तिकडे. मरतोय आयुष्यवंत हा बाळानो. अरे बाळ युवराज, अजून एकदा केलं होतं अरे बाळा तुझ्या या अंगावर जखमा तरी कसला आहे. आणि बरं हो, आपल्या बरोबर आलेले युवक आहेत तरी कोण म्हणायचे बाबा या मुला मुले तुमचा युवराज तुम्हाला जिवंत दिसत आहे. म्हणजे बाळा तुला म्हणायचं आहे तरी काय बाबा. मी आणि शिपाई शिकारीला गेलो असता माझी ने शिपायांची चुकाबून झाली. मी एकटाच फिरत राहिलो. त्या भुटक्याला सैतानाने माझ्यावर हल्ला केला. तो वार करणार या मुलाने आपल्या दंडुक्याच्या बलावर तो वार स्वतःवर केला आणि माझ्या प्राणाचे रक्षण केले. अरे परमेश्वरा, काय मी हे ऐकत आहे. बाळ मग तो हरामखोर आहे कोठे बाबा. त्याला आम्ही कैदखान्यात डांबून ठेवला. ठीक आहे, राजसेवक आणि त्या हरामखोराला राज दरबारामध्ये हजर करा. कमी करा मग राजसेवक या हरामखोराचा एक क्षण मला तोड पाहायचं नाही. याला उचला आणि प्रथम फासावर लटकावा. म्हणजे बाबा माझा चौथेकार ठरला तरच त्याला शिक्षा द्या. राजसेवक या हरामखोराचा भूतकाळ काढा पाहू. याचं काळा जोड मीच नको बंदिरा. तुझे पवित्रात त्याला स्पर्श करू नकोस. राजसेवक काढा म्हणते ना त्या हरामखोराचा भूतकाळ. अरे परमेश्वरा, काय मी हे पाहत आहे. कोण हरामखोरा करदानसिंह. अरे खाल्लेला अनावर बेमान फिरणाऱ्या कुत्र्या. महाराज मला माफ करा. एक वेळ झालेली चूक पुन्हा कधी होणार नाही महाराज. मला माफ करा महाराज. नाही हरामखोरा, तुला क्षमा मागताना हरामखोरा थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती. शिपाई पाहता काय लटकवा त्याला पाहतावर. बाबा सेनापती आपल्याला शरण आले, त्यांना एक वेळेला माफ करा. वाटल्यास त्यांना हद्दपारीची शिक्षा द्या. ठीक आहे बाळा, आपल्या म्हणण्यानुसार त्यांना मी हद्दपारीची शिक्षा देत आहे. राजसेवक या हरामखोराच्या अंगावरील सारी वस्त्र उतरून याला राज्याच्या बाहेर हद्दपार करा म्हणजे झालं. ठीक आहे, चला सीमेच्या बाहेर चला. सीमेच्या बाहेर टाकीन तोंड फोडून. काय बघतो काय बाळ युवराज, आम्ही तर रंगमहाली जातो.
बंजिरा कोणत्या विचारात गुंतलाय का कोणाच ठाऊ पण या घरात मला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे. माझं मन काहीतरी चुकल्यासारखं करत आहे. जाऊ दे बंजिरा, चल आपण राजवाड्यात जाऊ, थोडी विश्रांती करू. अगं बाई किती दिवस झाले दादा विजयसिंग कुठे दिसेनासे झाले. काय करावे, काय शिक्षणाचं झाले बघा. दादा दादा कुठे होता आणि हा भिकारी कोण? खबरदार काही वेळेवर काही शब्द बोलशील तर. अगं तो भिकारी नसून माझा जीवनदाता आहे. तो आपल्याकडे पाहुणचार करतेस. हा म्हणे पाहुणा आता भिकारीच आहे. दादा माणसाने सोबत असून वागावे. आज तो भिकारीच आहे बघ. अगं ताई एवढी गमेल तो इथवर आला कसा ते तरी जाणून घे. माझ्या ताईचे वाईट वाटून घेऊ नकोस. लहानपणी आई गेल्यामुळे झाडाने वाढलंय. तिला मोठ्यांची कसं बोलावं हे सुद्धा ठाऊक नाही. तिला एक वेळा माफ कर. हे काही नाही. परंतु तुला एक विचार द्यावा असा वाटतो. अगं कुणाची तुलना कुणाशी करताना दुसऱ्याच्या मनाचा थोडा तरी विचार करावा मानतो ना. शेवटी भिकारी तर भिकारी त्या भाड्यावर राजाच्या राजाच्या भाड्यावर प्रकारचा राहत नाही. वस्कर जर तुला माहिती करत असेल तर जंगलात येऊन भेट. आज चाललो मी. माझ्या मंदिरावर थांबव. थांबा ना माझ्या दादाला. तो बघा वेड्यासारखा भिकारीच्या मागून जंगलाकडे जात आहे. कोणाला? तुझ्या दादाला. अगं तो वेळा आहे, तो वेळ आहेस तू. तुझ्या दादाला थांबवण्यापेक्षा तू माझ्या बरोबर चल. तुला माझी पट्टराणी बनवून हे राज्य दोघांना पण समाधान करू. मंत्री हे शब्द उच्चार करा. तुमची जीभ कशी झाली नाही. शेवटी तुम्ही तुमचा कुटुंबाला दाखवला. अरे बोल माझ्या म्हणण्याला होकार दे आणि माझ्या बरोबर चल. नाही मला भिकारी म्हणते काय? अगं वेळ येईल किंवा कोण भिकारी आणि कोण लाचारी ही वेळ दाखवते. बंजिरा हा बंजिरा बंजिरा ताईला काय झालं असावं. मागे जावं तर पुढे बंजिरा जातो, पुढे जावं तर माझं ताई असं मानते. अरे परमेश्वरा काय करावे हेच काही कळत नाही. हो तिथे थोडा वेळ लपून बसतो. माझ्या वाचून तुला कोण वाचवणार आहे तेच मला पाहिजे. अरे बोलणे माझ्या महिन्याला होकार दे आणि माझ्या बरोबर चाल. नाहीतर कोण माझ्या ताईचा नाहीतर काय. तुझ्या बहिणीचा जीव तुला प्यारे असेल तर एक ठिकाण नाही दादा तिथं तू खाती माझ्या कालच्याचा गाव घेतलास तरी चालेल पण ती तेव्हा खाती फेकू नकोस. ऐक फायनस या क्रूर शहराचा क्रूर बनला. पडलेल्या वीरावर तलवार चालवताना तुला थोडी सुद्धा लाज वाटली नाही. हे शेतकऱ्याच्या काळक्या फक्त माझ्या मार्गातून बाजूला हो नाहीतर आज तुझा सुद्धा शेवट केला जाईल. माझा लक्षात ठेव. मग काय पाहतोस विशाल?
आम्ही आता थकत चाललेलो आहोत. या राज्याचा राज्यकारभार आम्हा आता पेले नसतं झालेला आहे. बाळ युवराजांना म्हणतो या राज्याचा राज्याभिषेक करून घ्या, पण ते पण काही तयार होत नाही. काय करावं आणि काही नको काही कळणच झालेलं आहे राज्य. हो महाराज, अहो तुमची चिंता जाणतो आम्ही, पण म्हणजे काय राजसेवक? अहो त्या युवराजांचं म्हणणं आहे की त्या बहिणीला या गादीवर बसून हे राज्य चालवायचं असा त्या दोघांचा विचार चाललाय. अरे रे परमेश्वरा, काय मी हे ऐकत आहे. राजसेवक, आमची तब्येत थोडी ठीक नाही. आम्ही थोडी विश्रांती घेत आहोत. कोणी आल्यास आम्हाला त्वरित खबर द्या म्हणजे झालं. ठीक आहे महाराज. हे बालोय हो, मी काय म्हणतो माहिती आहे, काय म्हणतोय महाराज झोपलेत ना, मग आपण थोडं झोपूया. बरेच दिवस कंटाळा नाही, डोळा नाही. आणि माझा राजा गेला. प्रथम युवराजाला राजगादीसाठी आणि या राजवैभवासाठी या युवराजाने स्वतःच्या बापाचा खून केला आहे. बाबांचा खून नाही केला. तू कोणी नाही मी नाही खून केला बाबा. आपल्या राजवळाचा कायदा काय सांगतो? काय सांगतो? ज्याच्या हाती पुरावा तोच गुन्हेगार. राजसेवक, प्रथम काय करा युवराजाला. आपल्या राजवाड्यातील सर्व गोर जनतेला आपले महाराज आपल्याला सोडून गेलेल्याची दुःख तशी बातमी द्या. महाराज आपल्याला सोडून गेलेल्याची दुःख तशी बातमी द्या. सांगतो राजसेवक, महाराजांच्या प्रेमाची व्यवस्था करा. ठीक आहे. या. आम्ही जातो आमच्या गावा. आम्ही जातो आमच्या गावा. आम्ही जातो आमच्या गावा. आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम राम गावा. आमचा राम राम गावा. आम्ही जातो आमच्या गावा. आम्ही जातो आमच्या गावा. पाठवा चौकाचा फटाके वाजू कुठं आला म्हणजे तुम्हाला माहिती नाही. काय झालं? महाराज स्वर्गवासी झाले. सोडून दिले. आमच्या आम्ही तर स्वर्गवासी झाले. आम्ही तर लढतोय आता काय म्हणजे हा नुसता
ज्याने माझी हत्तपारी केली तोच स्वर्गवासी झाला. आज मी खूप खुश आहे. मनुष्य बरं म्हणतो माहिती आहे आता महाराज गेले आता आम्हाला पगार कोण देणार मी देणार. काय माझ्यासोबत यावं लागेल. ठीक आहे तुला पगार हे देणार याला आपल्याला दाढी करायला पैसे दे चल तू बघा तू माझ्यासोबत येणार की नाही. थांबा थांबा इकडे पुढे आपल्या एवढं गोचिड कसं काय राहणार राहून झालेलं गोचिड मोठं मोठं मला वाटतं राहणार सोडलेलं आज मी खूप खुश आहे. खुश आहे मी पण खुश आहे तू पण खुश आहे राजवाड्याचा आता दोघांना काहीच नाही राजवाडा सोडलाय मी सांगतोय म्हणून जा तुम्ही सांगता म्हणून काय आणि एक सुंदर नर्तकी घेऊन ये. नर्तकी तुला बाकीची पेंड आहे का नाही तुझ्या बापाची पेड असतो वा नसतो. हो नर्तकी घेऊन जायचं म्हणजे यायचं. अरे मग काय बघतो ऐकाय आता खा खर्च होता का तुला नाही लाडू बिडू सगळं काय होता पण आता नरकडी खायची का डोळा नरकडी नाही मूर्ख नर्तकी नरकडी आता कुठला आणणार काय नर्तकी रसिका प्रेक्षकांच्या मनपसंतीतून निवडून आले पारितोषिक कुमारी शिशा अमोल जाधव, कुमारी श्रीषा अमोल जाधव यांच्याकडून आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बहारदारचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही हौशी कलाकार नमन मंडळ गोळवले अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. गडबड झाली महाराजांची प्रेतेवस्था घेऊन चालू होता प्रेत घेऊन चाललो होतो हा त्या महाराजांचं डोकं ना असं माझ्या खांद्यावर खांद्यावर आणि मला हळूच बोललं हे बालो तर म्हटलं काय हो हा तर म्हणाला आता मी चालतो रे बाबा आता इतके होते काम केलं पण तुला द्यायला माझ्याकडे काय नाही रे उरला म्हणून म्हणतो हा मला सोन्याचा हार आहे रे तर तुझ्या मला माझ्या बायकोला माझ्या खाऊन जा रे नर्तकी पैसे देणार ना काय म्हणाला माहितीये हा घेऊन जा. आता मी काय म्हटलं त्याला म्हटलं माझ्या लगीन झालाय आता तुमच्या बाकी आहे ना आता घेऊन जा तुमच्या नर्तकी कुठे आहे? नर्तकी कुठे आहे? खूप छान आता कोणती राहिले शेण आणायला छान नाही छान म्हणजे काय बाळो त्या नर्तकीला तिच्या नृत्याला सुरुवात करायला सांग. तुला सुरुवात करायला सांगू ए नरकडी आता नाही नर्तकी. ओ बाई अरे बाबा काय झालं बाळो वाड्यावरती वाड्यात शेण काढा गेली राखाल ए बाई अरे तिच्या थंडी लागायला लागली. दादर सोडकर नाट्य म्हणे कुशाला झालं काय चाल कार सुरुवात. लाज धरा पावणा धरा हो. लाज धरा पावणा तुम्ही जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कोणाची पोटासाठी नाचते मी परवा कोणाची पोटासाठी नाचते मी परवा कोणाची लाज धरा पावणा धरा
अति सुंदर अरे सुंदर आहे तुझ्या माझ्या खांद्यावर बसा ज्या मूर्खाला मी महाराज म्हणायचं हा हा तुला काय वाटतं का रे चिपळूणला मी महाराज म्हणायचं हा याला सोपतं काय बोलायला हा टाकीत कमी घेऊन पोट ए बालो त्यांना सांग प्रेमान प्रेमान अहो बाबा आता बस झाला का प्रेमान म्हणा हे बालू महाराज इकडे या की असं म्हणा प्रेमान म्हणा हो बाळू महाराज कंबर हे काढली महाराज कंबर आला सांग कंबर आला सांग हॅलो इकडे हॅलो आता माझी जाऊ दे. हे काढली महाराज इकडे या हो बाळू महाराज कंबर कंबर हे काढली महाराज हो बालू महाराज हा. जरा इकडे या की सांगताव काय हे काढली महाराज इकडे या. प्रेमान प्रेमान हो ठीक आहे की बाय तुम्ही सरकार सांगायचं ना हो सांगतो तुम्हाला तुम्हाला सांगतोय ना हो कालू महाराज या की इकडे अरे वा एक नंबर तर तुमचा त्याला सांगायचं काय सांगत्या हा तरी पण नाही दिलं काय महाराज अजून काय हो काढली महाराज प्रेमान प्रेमान हो काळू महाराज कंबर 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 आवाज येते चालू आहे कंबर कंबर एकदा इकडे तुझी कंबर का बघतो मी त्याची एकदा इकडे पहिलं प्रेमान प्रेमान म्हणा हो हो काळू महाराज हा बोला या आलोच कंबर हलवायची कोणी कंबर हलवायची कोणी कंबर हलवायची अरे ठीक आहे तुमच्या तुम्ही नाही असं करा तुला काय सांगितलं होतं मी? हा बस कोणाला आणायला सांगितलं पण काय झालं माहिती आहे हे मोठा गोल झाला मोठा गोल झाला काय झालं राजवाड्यात गेलो हा हा राजवाड्यात गेलो हा गेलास तर बघतो नर्तकी नाही पण नंतर की नाही राजवाड्यात नर्तकी अजिबात ना काय करायचं काय काय केलं आता परत आलो तर मेळा माहिती साडी ठेवायला ना नाही केलं माझी खबरच नाही अजिबात नाही मी काय केलं माहितीये पहिला फोन केला बोलला कुठे गेला माहितीये कुठे? कोल्हापुरात गेला वशिला भारी आहे बसला म्हणजे येणार एका फोनवर बोल कोल्हापूरची गौतमी पाटीलला बरोबर तेव्हा एवढा भारी आहे हा ती पण नाही ती पण नाही ती पण नाही तो काय केलं शेवटी काय हा? हा शेवटी काय झालं माहिती दुसरा फोन केला हा कोणाला इंद्री पाटीलला बरोबर तिचे हो ती पण नाही मग काय केलं ती काय केलं नर्तकी साडी आहे ना सुकत होती ती नेसलून आलोय तरी म्हटलं मेल्याचं मन शांत व्हाय तरी पण नाही याला करणार प्रेम करतोय असं बोला तसं बोला बघितलं असेल मला संशय आला होता जातो जातो पाहुणं प्रथम राजवाड्यात अपमान आणि त्यानंतर ही हत्यापण ज्या सर्वाला कारणीभूत शेतकऱ्याचा काळचा एकदा कमावच्या हाती सापडला असता त्या ठेकणासारखा चिडून टाकला या जंगलचा कारा कोपरा शोधला पण तो हरामखोर माझ्या हाती लागला नाही. काय करावे काही कळत नाही महामंत्र्यांकडून काही संदेश देत नाही या महामंत्री या आपलीच वाट पाहत होतो होय, त्या युवराजाला तर कुणाच्या कटामध्ये अटक करून ठेवला शाबास शाबास महामंत्री शाबास आता राहिला आहे तो फक्त शेतकऱ्याचा काय त्याला आम्ही काहीच करू शकत नाही जर का त्याला सुद्धा युवराजांप्रमाणे अटक केला असता तरी सारी जनता आपल्यावर उलटून पडली असती महामंत्री आपलं बोल हे बाजू अरे आता इथे बोलत होते गेले कुठे अरे काय अरे काय तुम्ही बोलायला काय महाराष्ट्राने हरलाय अरे महाराष्ट्राने हरलाय आणि माझा प्राण मात्र अटल आहे विसरू
त्याची तुम्ही मुळीच चिंता करू नका. असं आम्ही योग्य तऱ्हेने कामगिरी पाहतो. मग ठरलं तर ठीक आहे. चला निघा कामाला. चला तर. कोण आहेस तू? अगं मी कोणत्या नंतर प्रथम माझ्या बरोबर माझ्या गुहेत मी तुला माझी पट्टवाणी बनवतो. हनुमान बोल. या घनदाट ओलांडामध्ये तुला वाचवायला कोणी येऊ शकत नाही. मुकाटाने माझ्या बरोबर नाही तर तुझे दोन हात कलम केले जाते समजला. कोण शेतकऱ्याच्या कारट्या बरा सापडलास माझ्या सावळी. आज पाहतो तुला माझ्यापासून कोण वाचवत होते. मग काय पाहतोस हुशार? ठीक आहे. राम खुरा वाट आता आपल्या कर्माची राम खुरामुळे वाट तुझ्यामुळे मला माझं सेनापती कमवावं लागलं आणि आमचा पहिला उजळला गेला. तुझ्यामुळे हा राम खुरा हो आपल्या कर्माची फळ सोडा सोडा महामूद. काय एवढे आपल्या कर्माची मुळा बबलू सेठ यांच्याकडून आमच्या या खास हवालदारांसाठी शिपायांसाठी 101 रुपयाचं बहादरचं पारितोषिक आणलं आहे. आम्ही हौशी कलाकार नमन मंडळ बोलवून त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. बाबा असं प्रेम रक्ताची घेतलेली शपथ प्रेम आहे. समर्थ ठेवता काय करणार. अचानक पायाच्या संशयानं धागा दिला आणि या नरधमाच्या हाती सापडलो. अरे मूर्खा एक दागाची तलवार माझ्या हाती दे आणि भिडावे बंदीच्या बंदकाला तोच का तू पंजीरा आणि तेवढा होता तेव्हा तू तेव्हाच मारायचा मध्ये बोलतो एवढा होता असेल तेव्हा मारला तेव्हा ती मार 12 वर्षापूर्वी एका जंगलामध्ये शेतकऱ्याचा खून झाला. त्याच वेळी आपल्या रक्षणासाठी त्याच्या पत्नी स्वतःचा खून करून घेतला आणि ते टाहफून ओरडले होते. पंजीरा पंजीरा तोच का तू पंजीरा हो कसा आपल्या कर्माची वार्ता घडून तुम्ही तिला गेली पाला. बरं ही काय करी महामंत्री ऐका या त्याची कर्म कहाणी. ज्याच्या आई बापाला मीच मारलं आणि आता याला सुद्धा त्यांच्या भेटीसाठी पाठवणार आहे. म्हणूनच म्हणतो सेनापती प्रथम तू बंदिराला ताब्यात घे आणि राजकन्याला माझ्या राजकुमार प्रथम कमी बजावणार राजकन्यावरचे अधिकार मीच बजावणार. खऱ्या भावाने राजकन्याला माझ्या स्वाधीन कर. हे कदापि शक्य नाही महामंत्र्या. ती माझी शिकार आहे. नाही राजकन्यावरती प्रथम अधिकार मीच बजावणार. तुम्ही म्हणता राजकुमारी मला हवी. होय आपण म्हणतो राजकुमारी मला हवी. काय तुम्ही मागायची
पोरी लग्न कधी करणार ग प्रेम आहे तुझ्यावरी 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 लग्न कधी करणार ग प्रेम आहे तुझ्यावरी पोरी लग्न कधी करणार ग प्रेम आहे तुझ्यावरी पोरी लग्न कधी करणार ग प्रेम आहे तुझ्यावरी पोरी लग्न कधी करणार ग प्रेम आहे तुझ्यावरी बाबांचा विचार ग मगदाळेच्या घरी बाबांचा विचार ग मगदाळेच्या घरी पोरी लग्न कधी करणार ग प्रेम आहे तुझ्यावरी पोरी लग्न कधी करणार ग प्रेम आहे तुझ्यावरी हो 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 थांबा असं मारून काय आपण सांगतो अनुभवी माणूस पाहिजे अनुभवी प्रेम कसं करायचं कुठं करायचं काय बोलायचं एवढं स्थान पाहिजे आपल्याला म्हणून सांगतो कोणाला मला जागा म्हणून त्यांना नाही द्यायचे आपण तुमच्या बाजून आहे ना सेनापतीला भान पाहिजे नाही ना त्यांना पण पाहिजे पण तुम्ही तुमच्या बाजून आहे ना म्हणून काय म्हणतो माहिती आहे आता नातं कुठं जावं लागेल ना दोघं जण भांडत आहेत आता म्हणतो काय याला ते द्यायची नाही म्हणून तुम्हाला म्हणतो नातं नव्हतो अरे चल भावाची नुनू कोण भावाच्या मागचं नीट बोलायचं नीट भावाची नुनू कोण सांगतो ऐका प्रेम करण्याचं एकमेव ठिकाण आहे एकमेव ठिकाण तिथं तुम्ही गेलात ना कोणतं ठिकाण आहे हा ते ठिकाण सांगतो तिथं सांग ना लवकर गेलात अरे सांग लवकर आता सांगतो शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला ठीक आहे का हो भावजी हो भावजी आनंद झाला मनाला ओ भावजी आनंद झाला मनाला हो आता तुम्ही जावे सोना पुरा हो आता तुम्ही जावे सोना पुरा भावजी आनंद झाला मनाला भावजी आनंद झाला मनाला हो आता तुम्ही जावे सोना पुरा तुम्ही गावे भावजी आनंद झाला मनाला ओ भावजी आनंद झाला मनाला ओ भावजी गावे सोना बोलाला ओ आता तुम्ही गावे सोना बोलाला आता तुम्ही गावे सोना बोलाला आई वडिलांच्या स्मरणार्थ श्री रमेश नेवरेकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली सततच्या ऋणी आहोत. धन्यवाद. इथनं खाली गेलो की त्या उजव्या हाताला फिरा तिथं सोलापूर आहे तिथं गेल्यावर दाखवतो असं पुढे जायचं असं समोर बनवायला दाखवतो कोणाला बघायला येत नाही सोलापुरात गेला माणूस कोण बघायला येतो तर आपण त्याला बघायला जातो म्हणून तुम्हाला इकडे मार्ग आहे तिथंच जा तुम्ही पटकन पाठवतो आता हे महामंत्र्या तुला राज करणे आहे आणि युद्ध कर माझ्याशी आणि विचार घेऊन राजकुमारला वाहिलास माझा पराक्रम आता बंजिरा तुझी पाळी हे तुझ्या आई बापाचं नाव
आणि हो महाराज. वडापाव सपला काय तिथे? या युवराजाला कोणी मुक्त केलं, लायन 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 त्या युवराजाला कोणी मुक्त केलं, हा होतं जे आहे ते. कोण मी नाही गेला होता. याला मुक्त कोणी केलं, मला काय सांग लवकर. मी केला. का मुक्त केलंस, कोण खोडी आहे? कोण खोडी? का मुक्त केलंस. तुम्ही महामंत्री काहीतरी बोलवतात, त्यांना असं मारायचं तसं मारायचं सगळं ऐकलं होतं. म्हणजे आमचं पण कोण ऐकलं. हा, मी पण ऐकलं, खरं खरं ऐकलं. तेव्हा कसं होतं? हा युवराज माझं काय करणार आहे. काय करणार आहे बघा आता काय. हा काय करणार म्हणजे काय? दाढी करा, दाढी करा. बांगड्या नाही मारल्या. दाढी करा. पाहू आता, हा. आता बांगड्या आहेत की काय आहे. हा? मी काय म्हणतो माहिती आहे? हा. मी जर मोठ्या मोठ्या मराठलो बापरे. अरे जिद्दनाथ तयार झाला म्हणजे बायकोला सांगितलंच का मेला बिना तो कोण बघील तिला. दोघं तसं नाव म्हणतो आम्ही काय असं दोन दिला. काय आता भरतात बांगड्या भरल्यास. हे युवराज हो, शांत या. माझ्या बीच मारून मोरण्या पायरी वजा मगाचा बदला राहिला मला. फटाके फटाके मगाच बदल बघता साला लागेल माझ्या काय. मागापासून मला शेपटाक मारून मेल्या मागा. अरे आवडे आगली आगली. अरे यार पडतात कसं करायचं बघा सोनावर जाता काय माहिती मंडळी मगाशी सांगतो सात शो करायचे. आम्ही असं करू आम्ही तसं करू मंत्री स्वतः नाही का काय. आता कोण आता कोण आता बिबट्या पण नवा चालू महाराज पाणी द्या असं बंद करा तुमची बडबड. मगाची महाराजांची पिक्चर आली होती पूर्ण घराची. महाराज होते निघून गेले ना तेव्हा एक पिक्चर आली होती. एवढा कुठे पाणी गेला कुठे पडला मग खाली काय समजत नाही. महाराज आपलं कसं माहिती आहे पान करतात हो पानाचा साठ आदर आजा 5-25 पानाला फारशी आणि जाऊन झाला. तर मगाची मला फोन केली अरे भानो कोण गेल त्याचा जो एक पानाचा घ्या तेवढा पाठवून द्या. तर मी म्हटलं देतो. आपलं पडला पण सुपारीचा खंड एवढा खिशात राहिलाय. हा घ्या महाराजांना देता वरून गेल्यावर हा तूच खा. मी ह्या लागली पाणी आई बाबा तुमच्या रक्ताची घेतलेली शपथ मी आज पूर्ण करत आहे. आराम खोरा घे तुझ्या आई बाबाचं नाव मला हो मारण्यास तयार.
काम झाला कानकाप 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 कोण पंजिरा मी माझ्या ताईचा तुझ्या हातामध्ये देतोय पंजिरा या राज्याची विस्कटलेली घडी आपण पुन्हा बघूया माऊली गुरु माऊली